अध्यक्ष महोदय, विकसित महाराष्ट्र 2047 डोळ्यापुढे ठेवून महाराष्ट्र शासनाचा 26 आणि 27चा जो संकल्प ठेवला आहे त्या अर्थसंकल्पावर बोलण्यासाठी मी इथे उभा आहे। अध्यक्ष महोदय, सर्वच बाजूने शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक, उद्योग, इन्फ्रास्ट्रक्चर या सर्वच बाबीचा अत्यंत बारकाईने विचार करत ठेवलेला हा अतिशय प्रभावी अशा प्रकारचा अर्थसंकल्प मी मांडतो आणि म्हणून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचं मनपूर्वक असं आभार आणि अभिनंदन करतो। अध्यक्ष महोदय, अनेक विचारवंतांनी अगदी गांधीजींपासून सर्वांनीच देशाला जर महासत्ता बनवायचं असेल तर खेड्याकडे चला, शेतकऱ्यांकडे चला, त्यांना समृद्ध करा, तर हा देश सुपर पॉवर होऊ शकेल, महाशक्ती होऊ शकेल असं अनेकांनी लिहून ठेवले आणि त्याला अनुसरून निश्चितपणे उपक्षेत्र पहिल्यामध्ये कृषी संलग्न क्षेत्र आणि ग्रामीण विकास या बाबतीत घेतलेले जे निर्णय आहेत ते अतिशय स्तुत्य आहेत। त्याच्या बरोबरीने डिजिटल AI प्रणाली वगैरे आपण वापरतोय। माझी एकच सूचना आहे की आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात रुरल भागामध्ये नेटवर्कची उपलब्धता नाही। या योजना खूप चांगल्या आहेत, परंतु ते नेटवर्क लोकांपर्यंत पोहोचावं, शेतकऱ्यांना त्याचा उपयोग व्हावा याच्यासाठीची निश्चितपणे काळजी घेणं गरजेचं वाटते। अध्यक्ष महोदय, नैसर्गिक शेती हा एक महत्त्वाचा विषय मुख्यमंत्री महोदयांनी आणि यांनी मांडलेला आहे। मी आपल्याला एक उदाहरण सांगतो। 2017-18 साली मी मंत्री असताना शिरोळ या तालुक्यामध्ये गेलो होतो। क्षारयुक्त संपूर्ण जमीन झाली होती आणि त्याच्यासाठी मला आमदारांनी बोलवलं होतं आणि तेव्हा जी गोष्ट मला कळली की रासायनिक खतांचा किती वाईट परिणाम होऊ शकतो। शिरोळ एका तालुक्यामध्ये 28,000 जवळजवळ कॅन्सर पेशंट्स हे निव्वळ रासायनिक खताचा अतिउपयोग आणि पाण्याचा निचरा न होण्यामुळे झालं होतं। आणि म्हणून हे जे नैसर्गिक शेतीखाली जे आपण सुरुवात केलेली आहे ती निश्चितपणे अतिशय चांगल्या प्रकारची आहे। मी त्यांचं स्वागत करतो। गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदानामध्ये आपण शेतमजूर घेतले, निश्चितपणे सरकारचं मी अभिनंदन करतो। त्याच्याबरोबरीने काही तांत्रिक माफी या विषयात मी सांगू इच्छितो। वडिलांच्या नावाने 7/12 असेल आणि जर अपघात मुलाचा झाला असेल तर त्या मुलाला तो बेनिफिट मिळण्यासाठी जे काय अडचणी त्या देखील त्याच्यातून सोडवाव्या लागतील असं मला वाटते। ग्रामीण भागामध्ये मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना जी केली आहे तिचं मी स्वागत करतो। खऱ्या अर्थाने वर्षातून 1-2 वेळा पिकाचं उत्पन्न मिळते, परंतु खऱ्या अर्थाने कॅश फ्लो पाहिजे असेल, दर आठवड्याला पैसे मिळत असतील तर त्या या दूध आणि या सगळ्या व्यवसायातून मिळते आणि म्हणून मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना जी केली आहे तिचं मी स्वागत करतो। त्याचा जास्तीत जास्त फायदा ग्रामीण भागातील लोकांना होईल। मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेस देखील एक मंजुरी दिले। अध्यक्ष महोदय, कोळंबी प्रकल्प हे मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोर्ट होतात आणि मग त्याच्यावर देखील थोडंसं कोळंबी प्रकल्पांवर लक्ष देणं गरजेचं वाटते। अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री सडक योजनेमधून जिल्हा परिषदेकडे असणारे सर्व रस्ते, ग्रामीण रस्ते आपण मोठ्या प्रमाणात केले, खूप चांगलं काम झालं। परंतु आज 10 वर्षापूर्वी ही योजना सुरू झाली आहे, त्याच्यामध्ये रिपेअर्स करण्यासाठी विशेष काही तरतूद या मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये जे झालेले त्याच्यातून करावी अशा प्रकारची एक सूचना देखील मला करावीशी वाटते। अध्यक्ष महोदय, पर्यटनाच्या बाबतीमध्ये खूप चांगले निर्णय घेतलेत। माझ्या पुरंदर हवेली मतदारसंघातील छत्रपती संभाजीराजांचं जन्मस्थळ म्हणजे पुरंदर, हा पुरंदरचा विकास आराखडा देखील त्यासाठी घ्यावा अशा प्रकारची विनंती मी सरकारला करतो। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील जेजुरी देवस्थान 349 कोटीचा विकास आराखडा आपण केला, 109 कोटी वितरित झाले। आज ते काम पूर्ण झाले, त्याच्या पुढच्या पैशांसाठी निधीसाठी देखील निश्चितपणे मदत व्हावी अशा प्रकारची विनंती मी सरकारला करतो। अध्यक्ष महोदय, मुंबई 1, 2, 3, 4 वाढवण बंदरापर्यंत आपण मुंबई वाढवायचं असं जे संकल्प केलाय, परंतु सरकारने एका दृष्टीने याच्या पाणी कुठून आणणार, आपण जरी समजा हे शहरं वाढवतोय, पाणी कुठून आणणार। अनेक वेळा मी मंत्री असताना देखील बोललो होतो, नदी जोड प्रकल्पाच्या दिल्लीतील
मधून सुद्धा बोललो होतो. अध्यक्ष महोदय, या तिन्ही चारी मुंबईंना जर पाणी द्यायचं असेल, पिण्याचं पाणी, तर आपल्याला कोयना धरणातून 367.5 TMC म्हणजे तेवढं पाणी उपलब्ध करायचं आज असेल तर आपल्याला हजारो कोटी रुपये लागतील आणि जागाही मिळणार नाही. 67.5 TMC एवढं पाणी इलेक्ट्रिसिटी हायड्रो पॉवर निर्माण करून ते सोडलं जातं आणि ते वशिष्ठीमधून संपूर्ण समुद्राला मिळते. त्यामुळे हे संपूर्ण पाणी वाया जाते. हे पाणी या तिन्ही चारी प्रकल्पांना मुंबई 1, 2, 3, 4ला पिण्यासाठी मिळावं, याच्यासाठी पुन्हा पुन्हा मी आग्रह 2-3 वेळा धरलेला आहे. निश्चितपणे या बाबतीत देखील या अतिशय महत्त्वाच्या प्रश्नावर मला उत्तर मिळावं अशा प्रकारची अपेक्षा मी करतो. अध्यक्ष महोदय, नदीजोड प्रकल्पामध्ये खूप चांगल्या प्रकारचं काम, पहिल्यांदा इतक्या मोठ्या नदीजोड प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. मी राज्याचा प्रतिनिधी म्हणून दिल्लीमध्ये नदीजोड प्रकल्पाबाबत हे करतो, पण निर्णय होत नव्हते. अतिशय चांगल्या प्रकारचे हे निर्णय झाले. याच्यामधलाच एक प्रकल्प नीरा जोड प्रकल्प. अध्यक्ष महोदय, 2024 साली मी बारामती लोकसभा लढण्याचं ठरवलं आणि मी मतदारसंघातून फिरत होतो आणि त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की बारामतीच्या पश्चिम पट्ट्यातील 29 गावांमध्ये प्यायला देखील पाणी नाही. विकसित बारामतीमध्ये हे चित्र बरं वाटत नव्हतं. मी अस्वस्थ होतो आणि 3-4 दिवसानंतर माझ्या लक्षात आलं की वीर धरणातून विसर्जित होणारं पाणी, किती दुष्काळ असेल तर कमीत कमी 25 TMC पाणी वीर धरणातून वाहून जातं नीरा नदीमध्ये. नीरा भीमेला मिळते उजनीच्या खाली आणि सरळ कर्नाटकात जाते. आणि म्हणून त्या अस्वस्थतेतून मला ही कल्पना सुचली. मी अजितदादांना देखील ती सांगितली की बा, अशा प्रकारे नीरेचं वाहून जाणारं पाणी फेरनियोजन करून जर आपण करेमध्ये टाकलं तर निश्चितपणे बारामतीच्या 29 गावांना आणि त्याचप्रमाणे पुरंदरच्या 10 गावांना कायमस्वरूपी हा प्रश्न सुटेल. मी अजितदादा आज नाही आहेत, त्यांना पुन्हा एकदा श्रद्धांजली वाहतो. पण निश्चितपणे या प्रकल्पाच्या बाबतीत त्यांनी घेतलेले जेवढे एफर्ट्स आहेत ते एफर्ट्स अगदी स्तुत्य आहेत आणि म्हणून त्याला आज ही मान्यता मिळालेली आहे. निश्चितपणे मी खऱ्या अर्थाने बारामती आणि पुरंदरच्या लोकांच्या वतीने आज ते हयात नाही परंतु ऋण त्यांचे व्यक्त करतो. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या 3-4 सूचना महत्त्वाच्या होत्या, ज्याच्यामधली अतिशय महत्त्वाची सूचना जी होती ती 67.5 TMC पाणी वशिष्ठीमधून निर्मितीनंतर जे कोयनेचं पाणी सोडलं जातं वशिष्ठीमधून संपूर्ण समुद्राला मिळतं, वाया जातं. हे पाणी वाया न जाता हे पाणी आणून मुंबईत 1, 2, 3, 4 यांच्या पिण्यासाठीचं ते वापरावं. जेवढी कोकणाची गरज आहे तेवढं त्यांच्यासाठी रिझर्व करावं. पण हा प्रश्न निश्चितपणे त्याच्यातून सुटेल. अध्यक्ष महोदय, मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांचं मनपूर्वक असं आभार आणि अभिनंदन करतो. धन्यवाद.